हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा मी माझ्या नवीन व्लॉगला सुरुवात करणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल, भाग्यश्री क्रिएशन इन मराठी, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी सकाळ सकाळचे सर्व कामे आवरून घेतलेली आहेत आणि इथे मी ब्लाऊज शिवायला बसलेली आहे. आणि हे ब्लाऊज माझ्या दीदीचं आहे, मी अगोदरच दाखवलं होतं. तर आज याची मी पूर्ण अस्तर जॉईंट करून घेणार आहे. तर आज आहे तारीख 30 जून आहे. तर 30 जून असल्यामुळे आज हाफ डेच आहे आणि आरुष आणि मिस्टर दुपारून शाळेतून येणार आहेत. तर त्या अगोदर मी एवढं ब्लाऊज कंप्लीट करून घेणार आहे. आणि नंतर मी थोडंसं आराम देखील केलेला आहे. आणि नंतर आरुष आणि मिस्टर शाळेतून आले होते, त्यांचा चहा नाश्ता वगैरे करून घेतला. आणि हा सांजेपारी जवळजवळ 3-4चा वेळ आहे. तर या वेळामध्ये मी एक रांगोळी बनवण्यासाठी घेतली होती. तर इथे पाहू शकता लक्ष्मीची मस्ती कशी चालू आहे. तिला सोप खायची आहे आणि मी तिला सोप काढूनच देत नव्हते. तर पाहू शकता ती किती ट्राय करत आहे सोप काढण्यासाठी. तर तिची ही फेवरेट सोप आहे. जर मला कोणतंही काम करायचं असेल आणि लक्ष्मीला जर गुंतवायचं असेल तर मी थोडेसे दाणे टाकून देते आणि लक्ष्मी मस्त येचून येचून ते दाणे एन्जॉय करते. तर इथे पाहू शकता किती पसारा झालेला आहे. प्लेट वगैरे मी रांगोळी आखण्यासाठी आणले होते. तर इथं माझं चालू होतं रांगोळी बनवणं, तितक्यात मिस्टर आले आणि त्यांनीसुद्धा मला मदत केली इथे. कारण तो ग्लू खूप गरम होत असतो, त्याच्यामुळे थोडंसं केअरफुलीच करावं लागतं. आणि मध्ये मी फॅब्रिक ग्लू लावलेला आहे. तर फॅब्रिक ग्लू लावण्यासाठी मला आरुष देखील मदत करत आहे आणि लक्ष्मीची थोडी फार लुटबुट चालूच असते. तर ही रांगोळी आम्ही चौघांनी मिळून बनवली. तर खूप भारी वाटलं ही रांगोळी बनवताना. आणि जवळजवळ 1 तासामध्ये आमची रांगोळी बनवून झालेली आहे. तर रांगोळी बनवून झाल्यानंतर आम्हाला थोडीशी शॉपिंगसुद्धा करायची होती. तर थोडंसं शॉपिंगला बाहेरसुद्धा जायचं होतं. तर लक्ष्मीचं पाहू शकता किती मस्त आरुषनं जसं केलं तसंच करत आहे. आणि पाहू शकता किती सुंदर ही रांगोळी तयार झालेली आहे. तर या रांगोळीचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे कंप्लीट झाल्यानंतर. आणि रांगोळी वगैरे बनवून झाल्यानंतर इथे आम्ही कपडे खरेदी करण्यासाठी आलो होतो. तर लक्ष्मीची इथे सुद्धा मस्ती चालूच होती आणि आरुषला घरी घालण्यासाठी कपडे घ्यायचे होते. तर कपडे वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही लगेचच घरी निघालेलो आहोत. आणि हे दुकान आमच्या घरापासून जवळच होतं, जास्त काही वेळ लागला नाही. ते आम्हाला अर्धा-पाऊण तासच लागलेला आहे. आणि जवळजवळ घरी जायला आम्हाला 5-5:30 वाजले होते. तर घरी गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण कपडे दाखवणारच आहे. तर इथे पाहू शकता एक माझ्यासाठी मी स्टॉल घेतलेला आहे आणि 2 गाऊन घेतलेले आहेत. तर खूप छान मिळालेले आहेत, क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. आणि बाकीचे पूर्ण आरुषसाठीच घेतले होते, आरुषला डेली घरी घालण्यासाठी. कारण शाळेत घालायला त्याला शाळेतलेच असतात आणि जर बाहेर कुठं जायचं असलं, कार्यक्रम वगैरे असलं, तर आपण भारीतलेच कपडे घेतो आणि मग ते डेली घालता येत नाहीत. त्याच्यामुळे मी इथे एक लक्ष्मीसाठी घेतला होता, मला आवडला म्हणून. आणि मिस्टरांसाठी एक नाईट पॅन्ट घेतली होती आणि बाकी सर्व आरुषसाठीच घेतले होते. कारण आरुषला सर्व ड्रेस कोटचे वगैरेच आहेत आणि ते घरी घालायला आता पावसाळ्याचे वाळतसुद्धा नाहीत, म्हणून मी इथे त्याच्यासाठी हे टी-शर्ट आणि बरमोडा घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आरुषची थोडी तब्येतसुद्धा बरी नव्हती. तर मिस्टर त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले होते. आल्यानंतर इथे पाहू शकता औषध वगैरे देणं चालू आहे. आणि नंतर मी स्वयंपाकाला लागले होते. तर एक साईडला चहा ठेवणार आहे आणि लगेचच स्वयंपाकाची सुद्धा तयारी करून घेणार आहे, कारण खूप उशीर झालेला आहे. जवळजवळ 6, 6:15चा टायमिंग आहे. तर स्वयंपाकाला मला खूप उशीर झाला होता. मिस्टरांचं चाललं होतं की लवकर बनव, लवकर बनव. कारण आज सकाळी हाफ डे असल्यामुळे सकाळी मटकीची उसळच खाऊन गेले होते आणि दुपारी मी खिचडी बनवली होती.
तर आता मी इथे स्वयंपाकसुद्धा बनवायला घेतलेला आहे. एक साईडला माझा चहा बनत आहे, तोपर्यंत मी पीठ वगैरे मळून ठेवणार आहे, भाजी वगैरे चिरून धुवून ठेवणार आहे. नंतर चहा पिल्यावर एक साईडला भाजी फोडणीला टाकायची आणि एक साईडला पोळ्या टाकायच्या, म्हणजे स्वयंपाकसुद्धा लवकरच होऊन जाणार आहे. तर आज मी ही शेपूची सुक्कीच भाजी बनवणार आहे, कारण थोडीशी खिचडी देखील आहे. आणि मिस्टरांना शेपूची भाजी खूप आवडते, मला जास्त आवडत नाही, पण मी खिचडी वगैरेच जास्त खाणार आहे. आणि जर सकाळी जर बनवली तर मग आरुषला सुद्धा खावावं लागते आणि मला सुद्धा, म्हणून मी शक्यतो संध्याकाळीच बनवत असते. आणि इथे पाहू शकता माझी चहा बनवण्याची सुद्धा तयारी चालू आहे. तर प्रत्येक कामात आपल्याला अशीच मल्टीटास्किंग करावं लागते, कारण लक्ष्मी आता थोडंसं खेळत आहे. लक्ष्मी खेळेल तोपर्यंत जितके होतील तितके मी इथे किचन ओट्यावरचे काम आवरून घेणार आहे सर्व. आणि इथे चहा बनवताना आत्ताचा चहा झाला होता, पण चहापत्ती संपली होती आणि मग सकाळी सकाळी घाई होती, म्हणून मी लगेच इथे चहापत्ती देखील काढून ठेवलेली आहे. आणि जेवढं मला रात्रीच्या स्वयंपाकासाठी सामान हवं आहे तेवढं मी सर्व एकत्रच काढून घेते, म्हणजे जेव्हा स्वयंपाक बनवायला लागेल तेव्हा जास्त वेळ जाणार नाही. आणि पीठ जर मळून ठेवलं तर थोडा वेळ मुरतं आणि त्याच्यामुळे पोळ्या एकदम मऊसूद होतात. त्याच्यामुळे इथे मी कमी गॅसवर चहा माझा होत आहे तोपर्यंत इकडे पीठसुद्धा मळून झालेलं आहे, भाजीसुद्धा चिरून झालेली आहे आणि सर्व किचन वट्टासुद्धा मी आवरलेला आहे. आणि परत पूर्ण स्वयंपाकाला जे सामान लागणार आहे ते सामान देखील मी इथे घेतलेलं आहे. तर सर्व पीठ मी एका हातानेच मळते पूर्ण. तुम्हाला नंतर कधी मी व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवेलच. आणि इकडे साईडला लक्ष्मीसुद्धा आली होती, तर तुम्ही लक्ष्मीचा हात पाहिलाच असेल. तर तिच्यासोबत गप्पा मारत मारत माझे हे कामं चालू आहेत. तर चहा थोडासा उकळलेला आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये दूध घालत आहे आणि डाव्या हाताने मला कढची पकडता येत नाही, म्हणून मी कपड्याने धरलेला आहे. आणि पूर्ण माझं पीठ देखील मळून झालेलं आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे मला प्रत्येक काम झालं की हात हे धुवावंच लागतो आणि किचन वाटा देखील पुसावाच लागतो. तर इथे पाहू शकता चहासुद्धा माझा झालेला आहे आणि पोळ्यांची तयारीसुद्धा झालेली आहे. आणि भाजीसाठी जे साहित्य लागलेलं आहे ते सुद्धा मी काढून ठेवलेलं आहे. डाळ वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, कारण मार्केटला जातानाच मी डाळ मुरवत ठेवली होती. तर डाळ टाकून शेपूची भाजी खूप यम्मी बनते. जर तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा. मी त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता मी चहा ओतून घेते आणि चहा नेहमी आम्ही बाल्कनीत बसूनच पित असतो. आता सकाळचा होत नाही शाळा सुरू झाल्यानंतर, तर शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही संध्याकाळचा बाल्कनीत पितो. आणि जर शाळेला सुट्टी असली तर मग सकाळचा निवांत आम्ही बाल्कनीत पित असतो, कारण झाडं वगैरे असल्यामुळे हवासुद्धा खूप छान लागते, व्हेंटिलेशन पूर्ण असल्यामुळे, आणि खूप छान वाटते बाल्कनीमध्ये बसून चहा प्यायला. तर इथे आम्ही चहा एन्जॉय करत होतो आणि लक्ष्मीची मस्ती चालूच होती. लक्ष्मी इथे खेळभांडे खेळत होती, तर तिला पोळ्या बनवायच्या होत्या मम्मीसाठी. तर सर्वात अगोदर माझी पिल्ली इथे भाजी बनवून घेत आहे, पाहू शकता. आता तिला पोळ्या बनवायच्या आहेत आणि हातातलं सुद्धा सोडायचं नाही. तर दिवस माझा कसा जातो हे कळतच नाही, कारण लक्ष्मीसोबत खेळत खेळत अख्खा दिवस माझा निघून जातो. आणि तुम्हाला लक्ष्मीचे व्हिडिओ खूप आवडतात हे तुमच्या कमेंटमध्ये मला कळलं जातं. तर सर्वजण खूप तारीफ करतात, त्याबद्दल खरंच सर्वांचे खूप खूप आभार. आणि माझ्या व्लॉगला सर्वजण खूप सपोर्ट करत आहेत, त्याबद्दल देखील सर्वांचे धन्यवाद. तर पाहू शकता माझी पिल्ली देखील किती छान पोळ्या बनवत आहे. आणि इथं माझं चालू आहेत, दोघं बापले खेळत आहेत तोपर्यंत मी माझा मोबाईल चेक करत आहे, कारण थोडासा जरी वेळ भेटला तर मला लगेच दोन्ही चॅनलचे व्ह्यूज वगैरे बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर थोड्या वेळाला मी बघतच असते. आणि या टायमिंगला माझा एक व्हिडिओ थोडासा व्हायरल होत होता दुसऱ्या चॅनलवर, तर तेच मी मिस्टरांना देखील दाखवत होते. आणि आरुष पण इथे जवळच होता, पण आरुष कॅमेऱ्यासमोर नव्हता त्याच्यामुळे तो आला नाही. आणि
लक्ष्मीला आरुष माझ्याजवळ आला की लक्ष्मी खूप रडते, तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. एरवी ती शांत खेळते आणि आरुष जर माझ्याजवळ आला की लक्ष्मीचं झालं, आरुषला मारते किंवा रडते, डसते, तिचं चालू असते आणि आरुष उठला की मस्त खेळायला लागते. तर आरुषचे पप्पा रागवत होते, ती खेळायली तर खेळू दे, उगाच रडू नको. आणि पाहू शकता आरुष उठला की लगेच लक्ष्मी खेळायला लागलेली आहे. तर असाच माझा दिवस निघून जातो आरुषमध्ये आणि लक्ष्मीमध्ये. तर इथे पाहू शकता किती सुंदर सुंदर लक्ष्मीचे खेळभांडे आहेत. आणि आपण लहान होतो तेव्हा आपल्याला खेळभांडेसुद्धा भेटत नव्हते. आम्ही तर मामाच्या गावाकडे राहायचो, तर तिथे शेतामध्ये एक देव होता आणि तिथे सर्वजण नारळ फोडायचे. तर आम्ही काय करायचं, मी आणि माझी मावस बहीण त्या नारळाच्या गोल गोल वाट्या घेऊन यायचं आणि त्या वाट्यामध्येच आम्ही दिवसभर खेळायचं. आणि शेतामध्ये असल्यामुळे शेतातले फळं, पानं वगैरे तेच आमचा दिवसभर खेळ असायचा. आणि लक्ष्मीकडे बघून खरंच मला ते दिवस खूप आठवतात. तर इथे पाहू शकता या दोघांचं चालूच आहे खेळणं. आणि थोडंसं वातावरणसुद्धा आता चेंज झालं होतं, थोडं आभाळ आभाळ आलं होतं आणि नंतर पाऊस देखील खूप झाला. तर थोडा वेळ बसल्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागलेली आहे. तर इथे मी अगोदरच पूर्ण तयारी करून ठेवली होती, त्याच्यामुळे मला थोडं सोपं जाणार आहे. तर आता मी लगेचच भाजीला फोडणी देऊन घेणार आहे आणि भाजी शिजेल तोपर्यंत माझ्या पोळ्या देखील होतील. तर बऱ्याचशा मैत्रिणींनी मला माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक मागितली होती. तर तुम्हाला एवढंच सांगेल की माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक असते. तर तुम्ही तिथे जाऊन नक्की एकदा चेक करा. त्याच्यावर खूप सुंदर सुंदर क्रिएशनचे व्हिडिओ असतात. जर तुम्हाला आवड असेल तर एकदा नक्की चेक करा. तर त्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री क्रिएशन इन मराठी. तर इथे मी सर्वात अगोदर तेल तापून घेतलं होतं. मग तिखे जिरे फोडून घेतले आणि लसूण थोडासा लालसर होईपर्यंत तळून घेतला. आणि नंतर मी इथे लाल तिखट आणि हळद घालून घेतलेलं आहे. आणि थोडंसं तळल्यानंतर आपल्याला ही मेथीची भाजी, शेपूची भाजी घालून घ्यायची आहे. आणि मीठ आपल्याला एकदम लास्टलाच टाकायचं आहे. जर अगोदरपासून मीठ टाकलं तर भाजीला खूप पाणी सुटते, त्याच्यामुळे आपल्याला भाजी शिजत आल्यानंतरच मीठ घालायचं आहे. आणि थोडीशी तेलामध्ये भाजी परतून घेतल्यानंतर जी आपण मूग डाळ सोप करून ठेवली होती ती मूग डाळ घालायची आहे. आणि मूग डाळ घालून देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि असंच आता आपल्याला ही भाजी मिडियम गॅसवर शिजत ठेवायची आहे. आणि थोडीशी शिजत आली की नंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर खूप यम्मी ही भाजी बनते. त्यानंतर भाजी मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे आणि भाजीच्या गॅसवर मी आता पोळ्या बनवून घेणार आहे. तर भाजी एकीकडे शिजेल तोपर्यंत माझ्या पोळ्या देखील होतील. आणि सवतच मी सर्व सामान जिथल्या तिथं ठेवत आहे. तर बाहेरून येताना मिस्टरांनी पॉप्स आणले होते, ते पॉप्स देखील इथे मी काढून ठेवले होते. कारण जर कॅरी बॅगमध्ये राहिले तर एखाद्या वेळेस तसंच विसरून जाते, म्हणून मी आता लगेचच जेवण करणार आहोत पोळ्या झाल्यावर. तर मी सर्व सामान देखील लगेचच काढून ठेवलेलं आहे. तर सर्व माझ्या मैत्रिणी म्हणतात की देवपूजेचे व्हिडिओ काय येत नाहीत. तर सध्या आम्हाला सुतक असल्यामुळे देवपूजा डेली केलीच जात नाही आणि त्याच्यामुळे मी देवपूजेचे व्हिडिओ दाखवत नाही. तर तुमच्याकडं सुतक असल्यावर किती दिवस देवपूजा करत नाहीत हे मला नक्की कमेंट करून कळवा. आमच्याकडं तर 10 दिवस करत नाहीत, त्याच्यामुळे हल्ली देवपूजेचे व्हिडिओच येत नाहीत. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणीचे मला कमेंट येत आहेत की ताई तुमचा होम टूरचा व्हिडिओ टाका. तर मी लवकरच माझ्या सर्व मैत्रिणीसाठी माझी होम टूर घेऊन येणार आहे. पण थोडा वेळ यासाठी लागत आहे की मध्येच आरुषची तब्येत बिघडली आणि त्या अगोदर लक्ष्मीची देखील तब्येत बिघडली होती आणि माझे रोजचेच कामं डेली होत नव्हते, व्हिडिओसुद्धा डेली येत नव्हते. तर आता त्यांच्या तब्येत थोड्या बऱ्या झालेल्या आहेत दोघांच्यासुद्धा. आणि मी लवकरच प्रयत्न करणार आहे की माझा होम टूरचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी एकदा मला सर्व घर आवरावं लागणार आहे आणि पूर्ण घर माझं आवरून झालं की मी लगेचच तुम्हाला होम टूर देणार आहे. तर पुढच्या हप्त्यात नक्की होम टूरचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यानंतर जेवण वगैरे करून घेतले आणि ही वेलकम मॅट मी संध्याकाळी बनवून घेतलेली आहे सर्व कामे आवरल्यानंतर. तर इथे पाहू शकता किती गर्दा झालेला आहे. आता हे सर्व मी आवरून घेणार आहे कारण दुसऱ्या दिवशी शाळा आहे आणि शाळा असल्यामुळे
सकाळी लवकरच डबे वगैरे बनवावं लागतात, त्याच्यामुळे लवकरच उठावं लागतं. तर ही पाहू शकता मी सकाळी बनवलेली, दुपारी बनवलेली किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. तर ही बनवून झाल्यावर मी लगेच मार्केटमध्ये गेले होते, तर माझं काही तुमच्यासोबत शेअर करणं झालं नाही. मग आता मी सहज दाखवत होते, तर ही सुद्धा दाखवली. तर मला नक्की कमेंट करून कळवा की माझ्या ह्या रांगोळी कशा झालेल्या आहेत, आणि याचे फुल व्हिडिओ त्या माझ्या दुसऱ्या चॅनलवर येणार आहेत. तर मैत्रिणींनो, लवकरच भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.